आणि अखेर मैदानामध्ये जो चांगला खेळणार आहे तोच तर जिंकणार आहे. चिंबीपाडा संघ आपला राखीव खेळाडू त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. क्रिकेटसाठी अगदी आदर्शवत परिस्थिती आहे कोकसेच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. इकडे क्रिकेट खेळण्याची, क्रिकेट पाहण्याची मजा काही औरच असते. थोडंसं उंचावर आहे हे मैदान आपण बघितलं तर इतर ग्राउंडच्या तुलनेत या पडगा परिसरामध्ये, त्यामुळे एक वेगळाच फील येतो. जसं धर्मशालामध्ये आपण जे मैदान बघतो आंतरराष्ट्रीय मैदान, ते देखील भरपूर उंचीवर आहे आणि तसा फील जरूर थोडाफार इकडे येत असतो. समुद्र सपाटीपासून थोडंसं वर आहे आणि त्यामुळे बॉल देखील बऱ्याचदा खूप चांगल्या वेगाने ट्रॅव्हल करताना दिसतो. बऱ्याचदा हाय स्कोरिंग सामने देखील आपण बघितलेत, परंतु खेळपट्टी लाजवाब आहे. गोलंदाजांसाठी देखील भरपूर काही आहे या खेळपट्टीमध्ये, त्यामुळेच बऱ्याचदा गोलंदाजांचं वर्चस्व देखील या मैदानावर राहिलेलं आहे. जो चांगला खेळेल तो जिंकणार आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली तर फलंदाजांना ते शांत ठेवू शकतात. हे वारंवार येथे पाहायला मिळाले. सलामीचे फलंदाज शिवदास आणि सोहम. सोम, वेगवान बॉल क्रॉस द लाईन, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज साहिल. साहिल सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं एजी स्पोर्ट्स ढोळे संघाकडून. पायावर लागलाय, थोडंसं अपील होतंय, बॉल मागे चाललाय. यायचं होतं ऑन साईडला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, परंतु इम्पॅक्ट मला असं वाटतं की ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, त्यामुळेच जास्त जोरदार अपील देखील केलं गेलं नाही. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धावेच्या सौजन्यानं अकाउंट ओपन झालंय शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा टीमचं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ह्या वेळेला जास्त वेग नव्हता आणि पुन्हा एकदा आपण बघतोय की ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन फार चांगली मेंटेन केलेली आहे गोलंदाज साहिलनं. फलंदाज चेंडूच्या मेरिटवर खेळताना दिसलेले नाहीत. चेंडूच्या मेरिटवर खेळणं फार गरजेचं आहे. जिकडचा बॉल तिकडे जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळण्याचे चान्सेस असतात. साहिल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. स्लोवर शॉर्ट बॉल यावेळेला आडव्या बॅटनं तटवलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन फिल्डर वेगानं बॉलवर येतोय. एकच धाव येथे मिळताना दिसते. पहिली धाव बॅटनं आली आहे. सोमचं अकाउंट ओपन झालंय. संत सुरुवात आहे. 4 बॉल्समध्ये सध्या 2 धावा फलकावर. आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर करतायत फलंदाज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर आणि येथे धावचीची संधी आहे. ओ अंडरआर्म फेक. येथे थोडासा हलगर्जीपणा पाहायला मिळालाय साहिलकडून. फलंदाजाकडे अजिबात संधी नव्हती. बॉल तो घेऊन देखील जाऊ शकला असता एस्टनपर्यंत, परंतु अंडरआर्म फेक आणि एस्टनचा वेध घेता आलेला नाहीये. जीवदान मिळाले फलंदाज सोमला. ओ गुड चेंज ऑफ पेस. अप्रतिम गोलंदाजी आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होत असताना शांत सुरुवात आहे, संथ सुरुवात आहे शिवगर्जना चिंबीपाडा संघाची. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फक्त 2 धावा विदाऊट लॉस. विकेट गेलेली नाही, मात्र धावसंख्या फारच कमी दिसते. विकेटला तेवढं जास्त महत्त्व कदाचित दिलं जाणार नाही आहे, कारण फक्त 4-4 षटकांचा सामना आहे. खोऱ्यानं धावा तुम्हाला काढाव्या लागतात. प्रतिस्पर्धी संघावर जर प्रेशर टाकायचं असेल तर वेगानं धावा जमवणं गरजेचं आहे. आज अक्षय संघात नाहीये, त्यामुळेच आपल्याला तो सलामीला दिसत नाहीये आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्याची कमतरता जरूर जाणवली आहे. नवीन षटकाला प्रारंभ होईल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय शानू शेख. पंचांच्या भूमिकेत देखील शानू आहेत. शानू कुरेशी सध्या स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आणि शकील कोटी मुख्य पंचांच्या भूमिकेत. इतर 2 पंच आपण मागच्या मॅचमध्ये बघितले, गोकुळ पाटील आणि परेश महाजन. नामवंत पंच या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहात, एन्जॉय करत आहात
भोईरगाव चषक 20-25. षटकातील पहिला बॉल. चेंडू येऊ दिलेला नाहीये. बॉल येण्याच्या अगोदरच बॅट फिरवली जाते. आणखी एका षटकाची चांगली सुरुवात, आणखी एका षटकाची डॉट बॉलनं सुरुवात होते. योग्य तंत्र इथे वापरावं लागणार आहे फलंदाजांना. सो ऑन स्ट्राईक. प्रतिभावंत खेळाडू आहे, चांगले फटके खेळू शकतो. हुक करण्याचा प्रयत्न होत आहे. ते बघायचं आहे बॅटला स्पर्श झालाय की नाही. विकेट किपरला हुलकावून देऊन बॉल मागे गेला. येस, बॅटमध्ये तिथे बॅट आणि बॉलचा स्पर्श होता. बॅटनं आलेली ही धाव आहे. अगदी कासव छाप गतीनं धावफलक पुढे सरसावताना दिसतोय. धावसंख्या 3. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना सुरेख बॉल खोलात टाकलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट पोचलेलीच नाही बॉलवर. चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे दबावात दिसत आहेत दोन्ही फलंदाज. दबाव बनवलाय गोलंदाजांनी. साहिलनं सुरुवातीला बांधून ठेवला आणि आता शानू देखील अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. डीपमध्ये फिल्डर थोडासा दूर आहे. बॉल अडवला जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी. संपर्क बनवला होता. बराच काळ चेंडू हवेत देखील राहिला, मात्र 2 मौलिक धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा संघाची. भरपूर काही त्यांना शिकण्यासारखं असणार आहे या मॅचमध्ये. समोर एक चांगला संघ आहे आणि बघा बॉलच्या वेगामध्ये कसा बदल केला जात आहे. काही क्विकर डिलिव्हरीज टाकल्या जात आहेत, काही स्लोवर बॉलचा चांगला वापर. पहिल्या षटकामध्ये देखील तेच बघायला मिळालं होतं. ॲक्युरसी आहे आणि डिसिप्लिन खऱ्या अर्थानं. कुठलाही वाईट किंवा नो बॉल आत्तापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी टाकलेला नाही आहे. त्याचा फायदा त्यांना मिळतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होते. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज शानू शेख. यावेळेला अपरकटच्या अंदाजानं बॉलला हवेत खेळलंय. जिकडे खेळायचं होतं तिकडे खेळता आलं नाही. फिल्डरला शोधून काढलंय. डीपमध्ये चांगला झेल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय शिवदासच्या रूपात चिंबीपाडा टीमला. थोडासा पुढे निघाला होता फलंदाज, मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. फार जास्त स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता. कदाचित पॉईंटच्या डोक्यावरून जाण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग तेवढं चांगलं जुळवता आलं नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला तिकडे फिल्डर उपस्थित होता आणि फिल्डरने चूक केलेली नाही. अलगद झेल टिपलाय. शिवदासच्या खेळीचा अंत झालाय. भरपूर संघर्ष त्याला करावा लागला. विशेष काही करता आलं नाही. 8 बॉलचा सामना केला आणि फक्त 2च धावा आपल्या टीमसाठी तो जोडू शकला. 5 धावांवर पहिला धक्का बसलाय आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये इन एट नंबर 3 गौरव आलाय, सौरभ आलाय आणि गोलंदाजीसाठी झिशान. शानू शेखचा बंधू आहे. आज एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. स्विंग अँड मिस. खडे खडे ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला भिरकावून देण्याचा प्रयत्न. विशेष फुटवर्क पाहायला मिळालेलं नाहीये. सोमने या चुका भरपूर केलेल्या आहेत. शिवदासकडून भरपूर अपेक्षा होत्या, पण आज नावलौकिकाला साजेसा खेळ त्याला करता आला नाही. फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय. अगदी जमिनी मार्गाने बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप वाईडिश मिडॉनला फिल्डर आलाय बॉलवर. तोपर्यंत 1 धाव फक्त घेण्याची संधी उपलब्ध होते. एकही मोठा फटका आत्तापर्यंत आलेला नाहीये आणि जर समाधानकारक धावसंख्येपर्यंत जरी जायचं असेल तरी देखील उर्वरित 10 बॉल्समध्ये काही मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना, तेव्हाच एक समाधानकारक किंवा फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. सध्या धावसंख्या फक्त 6. जिशानचा आणखी एक चांगला बॉल. चेंडूच्या लाईनमध्ये फलंदाज पोहोचत नाहीत. एकतर क्रीज बॉक्समधूनच बऱ्याचदा खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. चेंडूच्या मेरिटवर जसा मी सातत्याने उल्लेख करतोय की तशी बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळालेली नाही. यावेळेला मात्र पावलांचा वापर. लॉफ्टेड फटका समोर उडवलाय. फिल्डर जज करतोय आणि सुपर कॅच. फलंदाज बाद.
हिंमत दाखवली होती फलंदाज सौरभनं, परंतु थोडासा चेंडूपासून दूर राहिला. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकला नव्हता आणि त्यामुळेच फटक्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही. लॉंग ऑनला एक दर्जेदार झेल समाप्त करत असताना फिल्डर केतन फिल्डर होता आणि त्याने कुठलीही चूक केली नाहीये. जबरदस्त कॅच. निराशाजनक कामगिरी आपण बघतोय चिंबीपाडा संघाच्या फलंदाजांची. धावसंख्या फक्त 6, 2 गड्यांच्या मोबदल्यात सध्या तिसरं षटक प्रगती पथावर. या डावामध्ये फक्त आता 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल्समध्ये 15 ते 20 धावा इथे जमवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, जेणेकरून एक समाधानकारक धावसंख्या असेल. नवीन बॅटर शैलेश डावखुरा फलंदाज आहे. या अगोदरचे तिन्ही फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज आपण बघितलेत, शिवदास, सोम आणि सौरभ. लेफ्ट इज राईट असेल का? आतापर्यंत राईट तर रॉंग राहिलेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. हाफ हार्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद. शैलेशनं देखील निराश केलंय आणि असं वाटतंय की कदाचित या स्पर्धेतील धावसंख्येचा निच्चांक आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं खेळ सुरू आहे, 6 धावांवर 3 गडी बाद अशी दयनीय अवस्था शिवगर्जना स्पोर्ट्स चिंबीपाडा संघाची. बघा, हेच क्रिकेट आहे. कोशिंबीच्या स्पर्धेमध्ये याच टीमनं 5 ओव्हर्समध्ये 80 धावा कुठून काढल्या होत्या आणि आज एका धावेसाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय भोईरगाव चषकामध्ये. तिकडची परिस्थिती वेगळी होती, समोरचा संघ वेगळा होता. इकडे परिस्थिती आणि टीम वेगळ्या आहेत. इम्प्रोवाइज पद्धतीने चांगला फटका, पहिला आत्मविश्वास वाढवणारा फटका पाहायला मिळतोय. बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. सरळ बोटानं तूप निघत नव्हतं आणि त्यामुळेच बोट वाकडं करण्याची वेळ आलीच होती. जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन स्कूप करत असताना फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये होता, त्याचा फायदा घेतला आणि अखेर या मॅच मधला हा पहिला चौकार सोमच्या बॅटमधून येतोय. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा सामना एक मोठी लढत आपल्या समोर असेल. 2 बलाढ्य संघांदरम्यानची मॅच पाहायला विसरू नका. चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे विपक्ष तळवली स्पोर्ट्स. दोन्ही संघांचे कर्णधार, विनंती असेल आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. एस तळवली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमचे कॅप्टन आपल्याला देखील विनंती आहे आपण टॉससाठी हजर राहायचं आहे. आणि ज्या टीमचे कॅप्टन टॉससाठी इनिंग्स ब्रेकमध्ये उपस्थित नसतील त्या टीमला 3 चेंडूंची पेनल्टी असेल. रोहन भोईर यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. रेलिंगच्या पलीकडे आपण जर झेल स्वीकारला तर आपल्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. कॅच घ्या आणि कॅश घ्या. चेतन ऑन स्ट्राईक, जो 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. आतापर्यंत एकही बॉल फेस केलेला नाही, पहिल्यांदाच स्ट्रायकिंग एंडला. आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय केतन. केतन टू चेतन, फुलर लेंथ बॉल खोदून काढावा लागलाय. बी मध्ये समोरून फिल्डर धावत येत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, धोकादायक असेल आणि यस फलंदाज धावबाद. कौतुक करावं लागेल इकडे एच जी स्पोर्ट्स ढोळे संघाच्या गोलंदाजांचं, त्यांच्या क्षेत्ररक्षकांचं. अप्रतिम कामगिरी ते करतायत. समोरच्या संघाकडे जरूर जास्त अनुभव नाही आहे आणि त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु योग्य दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं असेल.
जगदीश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन द राईज थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न होता, समोर खेळून काढलाय बॉलला. आणखी एक सिंगल इथे मिळताना दिसते. नवीन बॅटर दीपेश मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 बॉल्स बाकी. धावसंख्या 12. एक लो स्कोरिंग सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. पूर्णपणे वर्चस्व या इनिंग्समध्ये आतापर्यंत गोलंदाजांचं राहिलंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. स्लोवर बॉल, फुल टॉस होता आणि लाईनवर देखील नियंत्रण नाहीये. वाईटचा इशारा. फलंदाजाला चकवा जरूर दिला होता, परंतु दिशाहीन बॉल. मिश्रण करतायत गोलंदाज. प्रत्येक गोलंदाजाने चेंडूच्या वेगामध्ये मिश्रण केलेलं आहे. वाईट बॉल नसेल यस, असं पंचांचं आता मत आलेलं आहे. कन्फर्मेशन पुन्हा एकदा दिलंय त्यांनी, कारण बॅट आणि बॉलचा स्पर्श होता आणि फलंदाजाला देखील ते माहिती होतं. हो, क्विकर बॉल. शरीराचा वेध घेतलाय. खतरनाक बॉल होता हा. आणखी एक डॉट बॉल येतोय. मागचा बॉल देखील डॉट होता. शिस्तबद्ध मारा केलाय सर्वच गोलंदाजांनी. साहिल असेल, शानू असेल, त्यानंतर आपण एक नवोदित गोलंदाज जिशानला बघितलं, त्याने देखील प्रभावी मारा केला. जरूर शेवटच्या बॉलवर चौकार आला त्या षटकामध्ये. आणि आता केतन शेवटच्या ओव्हरमध्ये. 2 बॉलचा खेळ बाकी. यावेळेला ऑन दी लॉफ्टेड फटका. समोर आहे खेळाडू. प्रयत्न चांगला होता बॅटरचा, परंतु लॉंग ऑफला चांगला झेल आणि फलंदाज बाद. असं वाटतं की आज आयोजकांचा वेळ थोडासा या सामन्यामध्ये वाचणार आहे आणि कदाचित सर्वच्या सर्व सामने हे 4-4 षटकांचे देखील होतील. ते अपेक्षा देखील आहे आयोजकांना. आयोजकांनी तर तसाच काहीसा प्रयत्न केलेला आहे. दर्जेदार आयोजन आहे, दर्जेदार नियोजन आपण बघतो या स्पर्धेचं, जे महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव यांच्या वतीनं. शेवटचा बॉल बाकी आहे या डावामध्ये आणि शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी संकेत नवीन बॅटर खेळपट्टीवर. ओहो, जागा बनवली होती. स्लोवर बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल येतो आणि याचबरोबर डावाची सांगता. एकूण धावसंख्या चिंबीपाडा संघाची फक्त 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेतील आत्तापर्यंतचा धावसंख्येचा हा निच्चांक. खरं तर पहिलाच दिवस आहे, तिसरी मॅच आपल्यासमोर रंगते आणि पूर्णपणे वर्चस्व गोलंदाजांचं राहिलं. एच स्पोर्ट्स ढोळे संघाचे कॅप्टन आणि त्यांचे सर्व खेळाडू जबरदस्त खुश असतील. त्यांचे पाठीराखे देखील. टार्गेट फक्त 13 धावांचा आहे 4 ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याकरिता. आपण वळणार आहोत पुढील सामन्याच्या टॉसकडे. बिग मॅच चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे विरुद्ध तळोली स्पोर्ट्स. वाशेरे टीमचे कॅप्टन त्वरित टॉससाठी हजर व्हायचं आहे. 5 मिनिटांचा फक्त अवधी आपल्याला देण्यात येत आहे. आपला एकही प्रतिनिधी येथे दिसत नाहीये. आयोजकांनी आपल्याला 5 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. 5 मिनिटांच्या आत जर कॅप्टन हजर राहिले नाहीत तर 3 चेंडूंची पेनल्टी असेल. चला, वाशेरे टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेले आहेत, नाहीतर कदाचित आता पेनल्टीचा सामना त्यांना करावा लागला असता. सन्माननीय जगदीश भोईर यांना विनंती असेल, आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. स्वर्गीय आदेश चिंतामण भोईर यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारं टॉस बॉक्स आहे. टॉस कॉइन प्रथमतः कॅप्टनच्या माहितीसाठी दाखवतो. एका बाजूला भोईरगाव चषक 2025 ज्या स्पर्धेला आज आपण सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक जय महाराष्ट्र मित्रमंडळ. आसिफ कॉल देत आहेत. तळवली टीमचे कॅप्टन. भोईरगाव चषकाची मागणी आहे आणि यस, इट्स अ राईट कॉल. टॉस तळवली संघाने जिंकलाय. थँक्यू सो मच जगदीशजी. विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. असे अनेक स्पर्धा तुम्ही खेळत आलेले आहात या पडगा परिसरामध्ये, परंतु कुकसेचं हे जे क्रीडांगण आहे, अप्रतिम मैदान आहे आणि विशेषतः भोईरगाव संघाची स्पर्धा कुकसीमध्ये रंगते. कसं वाटतं आयोजन, काय सांगाल स्पर्धेविषयी? भोईरपाड़ा जो ऑर्गेनाइज करती है हमेशा से अच्छा करती है और कुकसे का उनको इतना अच्छा ग्राउंड मिलता है तो ऑर्गेनाइज करने को और भी अच्छा लगता है और खेलने के लिए और मज़ा आती है. प्रत्येकी 4 षटकांचा सामना आहे.
टॉस जिंकलेला आहे, किती महत्त्वाचा वाटतोय, काय निर्णय असेल? टॉस इम्पोर्टेंट तो नहीं था लेकिन फिर भी फील्डिंग करेंगे हम. टीमची कामगिरी कुठेतरी डाऊन अशी दिसते या हंगामामध्ये. थोडासा ब्रेक कदाचित तुम्हाला मिळालेला आहे मागच्या स्पर्धेनंतर. आता काय वाटतंय की त्या ब्रेकमध्ये काय केलेलं आहे आणि या मॅचमध्ये काय करण्याचा प्रयत्न असेल? फिल्डिंग करत असताना काही चेंजेस टीममध्ये आम्हाला पाहायला मिळतील का? हमारी उम्मीद यंगस्टर से थी और यंगस्टर ने पिछले टूर्नामेंट में अच्छा किया है, तो कोशिश करेंगे कि वही प्रोग्रेस आगे अच्छी रहे और टूर्नामेंट जीतने की कोशिश करेंगे. थँक्यू सो मच. हार्दिक शुभकामनाएं आपके लिए. प्रथम बॅटिंग करायची आहे. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरी संघ प्रथम बॅटिंग करताना मोठमोठ्या धावसंख्या उभारत आलेला आहे आणि इकडे तुम्ही 4 ओव्हर्समध्ये काय स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 50. स्पर्धेच्या आयोजनाविषयी 2 शब्द. चांगलं आयोजन केलं. मितभाषा आहेत, कॅप्टन जास्त बोलत नाहीत. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय तळवली टीमनं. प्रथम बॉलिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. जाऊयात ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. योगी इज देअर. धन्यवाद अजय. एक छोटंसं माफक आव्हान आहे, फक्त 13 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि सलामी जोडी पाहू शकाल मिराज आणि समीर हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरूर पूर्ण केल्या, परंतु त्याच्यानंतर पाहू शकाल लेग स्टंपला सोडणारा हा चेंडू सध्या आपण पाहतोय वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. म्हणजे असं वाटतं की हा सामना लवकरात लवकर या ठिकाणी फिनिश होणार आहे. ओह, ऑन साईडला पीक केला, फटका चांगला पाहायला मिळतो आणि सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचाचा इशारा येतोय षटकार. गोलंदाजी आपण जर पाहिली तर सुरुवात साहिलने केली होती पहिल्या इनिंगमध्ये. पॉवर प्लेमध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या. तर आपण शानूला पाहिलं, त्यांनी 3 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला. जिशान 5 धावा खर्च केल्या होता, 1 विकेट त्याने प्राप्त केला आणि केतन सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी साकारली. त्यांनी 2 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केला आणि त्याच्यामुळे पाहतो की फक्त 12 धावसंख्येवरती शिवगर्जना चिंबीपाडा संघ मजल मारू शकला आणि पाहू शकाल तर धावांचा पाठलाग करत असताना मात्र चांगली सुरुवात मिराज आणि समीरच्या वतीने आपण पाहतोय. 9 धावा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. 10 धावा एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पाहिली आणि त्याने ऑनसला पे केला. जबरदस्त फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि शिवगर्जना चिंबीपाडा या स्पर्धेच्या पलीकडे. सो हार्ड लक चिंबीपाडा, तुम्हाला जरूर पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स एच जी स्पोर्ट डोले. आपण सामनावीर